तुमचा मुलगा देखील आता राजकारणामध्ये स्थिरावतोय. ऋतुराज याचं राजकीय भविष्य याबद्दल तुम्हाला काय वाटतं? किती क्युरियस असतो तो? किती प्रश्न विचारतो तुम्हाला? ऋतुराज मला प्रश्न नाही विचारत. ऋतुराज फार मॅच्युर्ड आहे राजकारणामध्ये, फार मॅच्युर्ड आहे. खरं म्हणजे मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या जीवनाची जी राजकीय सुरुवात आहे ती मला कुठलं राजकीय पाठबळ नाही, माझं घराणं राजकीय नाही. मी ज्या पद्धतीनं धक्के खात खात राजकारण शिकलो त्या पद्धतीनं ऋतुराज देखील शिकले. ऋतुराज पण युवा सेनेचे आता पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस वगैरे काही पदं त्यांच्याकडे आहेत. आता मोठ्या फरकानं महापालिकेत विजयी झाले. महापालिकेत ते विजयी व्हायला नकोत यासाठी फार मोठा प्लॅन सगळ्यांनी केला. म्हणजे अगदी आता ते जरा मी काय बोललो तर फार मोठं काहीतरी त्यामध्ये चर्चासत्र सुरू होईल. नक्की बोला बोला तुम्ही. नाही, पण कुणाचीच इच्छा नव्हती ऋतुराज निवडून यावे, कुणाचीच इच्छा नव्हती. पण मी ऋतुराजना नेहमी विचारायचो. मी तर वॉर्डमध्ये प्रचाराला जायचो. मला एक माहीत होतं की यावेळेला मी सत्ता महापालिकेची कोल्हापुरात निश्चित माहितीची आणणार आणि लोकांनी, मी जबाबदारीने सांगतो, माझ्याकडे बघून सत्ता दिली, मला काम करण्याची संधी दिली. कारण गेल्या 4-5 महिन्यामध्ये आम्ही रस्ते सुधारवले, पाणी पुरवठ्याचा विषय असेल, बऱ्याच गोष्टी घेऊन आम्ही काम करतोय. निश्चितपणे 1-2 वर्षात आपल्याला कोल्हापूर थोडं फरक झालेला, चांगला फरक झालेला आपल्याला दिसेल. आणि त्यामुळं मी माझ्या इतर वॉर्डात मी बिझी असल्यामुळं मी ऋतुराजना संध्याकाळी आम्ही एक वेळ असा असायचं की 1-2 मिनिट आम्ही भेटायचं, विचारू माझी काय गरज आहे काय, डॅडी तुम्ही आपल्याला दुसऱ्या सीटची गरज आहे, तुम्ही दुसऱ्या सीट बघा, असं मला ऋतुराज नेहमी म्हणायचे. धाकटे चिरंजीव माझे पुष्कराज आहेत. येस, ते कधी राजकारणात येत आहेत. ते फार ऍक्टिव्ह आहेत, ते छुपे रुस्तम आहेत की त्यांना फार मोठा मान एकंदरीत सगळ्या शहरामध्ये आहे. पॉझिटिव्हिटी कशी निर्माण करायची मी त्यांच्याकडून शिकलो. म्हणजे मी थोडा रॅश असल्यामुळं असं कोणाला नमायचो नाही, कधी यायचं असलं येऊन देण्याचं जाऊन दे. पण त्यांनी जी माझ्या ह्या निवडणुकीमध्ये जी पॉझिटिव्हिटी निर्माण केली, विरोधकांना जवळ केलं, मला एक वेगळं राजकारणाचा पैलू त्यांच्याकडून बघायला मिळाला. ऋतुराज यांचं राजकारण थोडं स्वाभिमानी आहे, पण पुष्कराज यांचं राजकारण असं आहे की सर्वसमावेशक आहे. सर्वांना घेऊन जायचं आणि कोण आपल्याबरोबर नाही त्याला पहिला आणायचं, अशा पद्धतीने राजकारण. त्यामुळे दोघांचंही राजकारण चांगलं आहे. ऋतुराजना 3000 मतांनी विजय मिळाला त्या निवडणुकीमध्ये. म्हणजे आपल्याला पण इतिहास माहीत असेल, हा त्यांच्या कर्तृत्वाचा विजय आहे. मी जरी असलो, मी जरी त्या ठिकाणी निधी असेल, काही काम असतील, पण महानगरपालिका आणि निधी हे वेगळं विषय आहेत. महानगरपालिकेला निवडून यायचं असेल तर आपल्याला डायरेक्ट लोकांची टचमध्ये राहावं लागतं. आमच्या 24 तासापैकी 22 तास त्यांना द्यावे लागतात, ही फॅक्ट आहे. काही असो, म्हणजे 22 तास इन दी सेन्स काय, रात्री अपरात्री काही असलं तर त्यांच्या मदतीला धावून जावं लागतं, फोन रिसिव्ह करायला लागतात. आणि त्यामुळे ते विजयी झाले त्यांच्या स्वतःच्या कामामुळे झाले.